ची शोभा वाढवणे समोरचं नाव केलं आणि पहिलं अर्धशतक झटकवण्याचं मान ज्या खेळाडूला आपण बघायला मिळालं. आई एकविरा आईचे व्यवस्थापक राजेश जाधव आणि अनिकेत मोहिल आणि सचिन भोईर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे तुम्हाला आणि त्यांची आई मिलन वनमाळी यांच्याकडे देखील 500 रुपये. हा तुम्हाला जयेश कॅटर्स यांच्याकडनं सन्मान टी शर्ट दिलं जाते. त्यानंतर आमच्या ताईकडनं ही तुम्हाला सन्मानाची ट्रॉफी दिली जाते ती म्हणजे मॅन ऑफ द मॅच. या मॅडम एक फोटो सेशन ठेवा. हे फोटो प्रत्येक स्टेटसवर झळकायला पाहिजे कारण आमच्या ताईमाई जेव्हा असतात तेव्हा बघायला मिळते. आणि संघाचे व्यवस्थापक यांच्याकडनं देखील तुम्हाला हे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. निशाण घ्या. निशाण बघा ना 1000 रुपयाचं पारितोषिक घ्या. संघाचे व्यवस्थापक म्हणून जबरदस्त बॅटिंग ज्यांच्याकडनं तुम्हाला बघायला मिळाले आणि मी तुम्हालाच म्हटलं होतं आमचे संघ मला काय आणि दिलाय बघितलं होतं जयेश कॅटर्स टी शर्ट तुम्हाला दिला गेला प्रत्येक सामना. दादा थांबा ना. संघ मालक म्हणून आमचे संघ मालक तुम्हाला बघायला मिळतात. मॅन इन फॉर्म पहिले अर्धशतक झळवणारा 17 चेंडू 55 नॉट आउट 5 षटकार 5 चौकार. निशान काय म्हणाल आपण जे ओपन खेळतात मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळल्यात. गतवर्षी आपली उमरोळी स्पर्धा खेळली सातपाडीची स्पर्धा खेळली पालघरची स्पर्धा खेळली पालघरच्या 4 रस्त्याची स्पर्धा खेळली. त्याचा अनुभव इथे तुला किती कशा पद्धतीने मिळाला? अनुभव चांगलाच आहे मला कारण मी कोणत्याही बॉलरला हलक्यात घेत नाही आणि कोणत्याही बॉलरला खूप असा मोठा पण मानत नाही की आपण त्याला फेस नाही करू शकत. मी माझ्या बॉलच्या मेरिटवरती नेहमी प्रयत्न करतो. समोरचे चांगले बॉलर असतात पण मी माझे शॉट खेळतो आणि संघाला हे देतो. कसं वाटतं 10व्या पर्वामध्ये काहीतरी वेगळे बघायला मिळतो. यावेळेला नवनवीन खेळाडू बघायला मिळाले आणि बऱ्याच वर्ष तुम्हाला बघायला मिळाले. स्पेशली आयकॉन आपल्या गावासाठी औषध खेळायला बघायला मिळाला आणि सातत्यपूर्ण बघायला मिळाला. तुमचा फिल्डिंगचा दर्जा बघायला तुमचा यष्टीरक्षक यांनी बघितलं क्षेत्ररक्षण जर बघितलं प्रत्येकाला मोटिवेट केलं. सचिनबद्दल काय म्हणाल? नाही संघाची जबाबदारी खूप चांगली आहे कारण जेव्हा संघ पूर्ण मेहनत करतो तेव्हाच तुम्ही जिंकू शकतात. एकटा खेळून कधीच जिंकू शकत नाही कारण तुम्हाला बॉलिंग फिल्डिंग आणि बॅटिंग तिन्ही फेजमध्ये चांगलं खेळावं लागते. आणि टीम बघितली तर खूप टीम यंग पण आहे आणि सिनियर पण आहेत 2-3 कारण एक गुजरातचा प्लेयर आहे त्याने 2 ओव्हर पहिले चांगले टाकले तेव्हा आम्ही मॅचमध्ये आलो. थँक्यू सो मच. पहिलं अर्धशतक धरून खेळाडू बघा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि तुमचं देखील कौतुक. तुम्ही देखील खूप चांगली फलंदाजी केली पण शेवटी वेल प्लेड असं बघायला मिळते. जाऊया जिथे तुम्हाला सामनाचं समालोचन ऐकायला पाहिजे. महाराष्ट्राचा गोड आवाज संदीप गावंडजी. थँक्यू सो मच दीपकचे संके सर. मॅच आपल्याला बघायला मिळतोय रोहिदास वॉरियर्स वर्सेस जय अंबे वॉरियर्स या 2 टीम दरम्यान. बॅटिंग करत असताना गोलंदाज आता चालाकी दाखवत आहेत. भागेश या गोलंदाजाला तुम्ही बघतायत. भागेश मोहिते तारापूर येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर बॅटिंग करत असताना अनिकेत जाधव. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ओहो स्लोवर वन चेंज ऑफ पेस पडल्यानंतर चेंडू खाली सुद्धा राहतोय आणि थेट यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या धाव फटकावर 3 बॉलच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 1. दीपेश मनमाळी आणि अनिकेत जाधव हे 2 खेळाडू डावांची सुरुवात करतायत. स्लोवर वन हवेत चेंडू आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि तो करत नाही कोणती चूक. या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. अनिकेत जाधवला परतावं लागेल. गॉन. थँक्यू. पहिला धक्का लागला आणि पहिली सफलता मिळाली भागेश मोहिते या गोलंदाजाला. भागेशने चांगला चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर बॅटर फसलेला दिसतोय आपल्याला. तारापूर
नवीन आलेला बॅटर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 2. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये ते आतापर्यंत 5 मध्ये फक्त 2च धाबा आलेत. संकट बॅटिंग करणाऱ्या टीमवर आलेत. दीपेश सारखा चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे तिथे. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. RPL मधील सर्वोत्तम खेळाडू आतापर्यंत सर्वाधिक धाबा या दीपेश या खेळाडूच्या नावावर आहेत. 200 धाबा पूर्ण करणारा पहिला असा खेळाडू आहे दीपेश वनमाळी. उमरोळी येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. 2 अर्धशतकं त्या खेळाडूच्या नावावर आहेत आणि त्या खेळाडूवर मोठी जबाबदारी असेल. सध्या 1 गडी बाद धावपळकर धाबा येते 3 पहिले षटक संपल्यानंतर. डीजे चांगली साऊंड सिस्टम आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतं. तारापूर डीजे आणि सध्या योगेश डीजे गार्गी आणि योगेश म्हात्रे त्या ठिकाणी ऑपरेट करत आहेत. गोलंदाज तयार. शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी. थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. अचानकपणे हा चेंडू उसळताना दिसलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. आर्यन या गोलंदाजाचा. आर्यन मोरे उमरगाव गुजरात येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनुभवी खेळाडूंना संधी मिळते या RPL मध्ये खेळण्याची. हो चांगला चेंडू आउट कटर चेंडू टाकलाय म्हणजे लेग कटर चेंडू टाकला आणि या चेंडूवर खडे उभे राहून खेळायचं होतं बॅटरला. वाईड लाईनच्या आतून चेंडू टर्न होतोय त्यामुळे हा डॉट बॉल असेल. लगातारचे 2 चेंडू यावेळेला आर्यन मोरे डॉट टाकतोय. पुढचा बॉल कोळवटापाच्या चेंडूला खोदून काढलाय आणि मिड विकेटची जागा शोधून काढली. मिळतील धावा 4. शानदार स्ट्रोक. RPL चौकार. मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार. धावसंख्या आहे ती 7 धाबा. 1 षटक आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर. पाटील नेटवर्क्स या युट्यूब वाहिनीद्वारे जोडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता जय अंबे वॉरियर्स वर्सेस रोहिदास वॉरियर्स या 2 टीम दरम्यान ही बिग मॅच आहे. बिग मॅच बिग फाईट. फिल्डिंग करताना जय अंबे वॉरियर्स टीमला. आता कोळवटापाच्या चेंडूला ऑन साइडला पुन्हा खोदून काढलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. RPL चौकार. संयम राखून फलंदाजी करताना दिसतो दीपेश वनमाळी हा खेळाडू. चांगलं तंत्र त्याचं बॅटिंगचं बघायला मिळतं. क्रमांक 3 ची जर्सी परिधान केलंय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 200 धाबा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता आणि 2 अर्धशतकं आतापर्यंत RPLच्या इतिहासामध्ये या खेळाडूच्याच नावावर आहेत. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. ओहो रडार मध्ये हा चेंडू आलाय आणि पाठवून दिलं डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. 6. अशा प्रकारचे चेंडू जर बॅटरला मिळाले तर अर्थातच त्या चेंडूला ते बाहेर फेकतायत. धावसंख्या आता झपाट्याने वाढतोय.
हो, थोडस आणखीन जास्त उसळी घेणारा चेंडू दिसलाय. पाहणी सुद्धा केली जातोय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा आहेत त्या 17 धाबा. पुन्हा वळूया आपण अतिथी कक्षाच्या दिशेने. गावंड सर, हॅलो, तुमचं 1 मिनिट घेतो आणि डीजे वाल्यांचं पण. आताच उपस्थित झालेले मंचावर आपले पाहुणे श्री धनेश भाऊ खांबेत यांचं स्वागत आहे आणि बावडा गावमंडळ अध्यक्ष चेतन जाधव आणि वरोर गावमंडळ अध्यक्ष जगदीश वनमाळी यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. पाहुण्याचं स्वागत आणि सन्मान होतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने सध्या 2 षटकांमध्ये 17 धाव बनवलं. आदरणीय भूपेंद्रजी राऊत सरांना सुद्धा आपण खेळताना बघतोय. खूप चांगला फिटनेस आहे त्यांचा. मागे सुद्धा मी त्यांना पाहिलं. उमरोळीच्या मैदानावर सुद्धा चांगली खेळी त्यांची बघितली होती. आणि आज RPL रोहिदास प्रीमियर लीगमध्ये महत्त्वाचा रोल अदा करण्याकरता ते आलेले आहेत. क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 25 क्रमांकाची जर्सी त्यांनी इथे परिधान केलं. खरोखरच क्रिकेटमध्ये आता वयाची मर्यादा जणू काही निघून गेलं. कारण जरी खेळाडू 50च्या पार गेले तरी चांगलं क्रिकेट खेळत आहेत. नुकताच 5 मार्च 2025 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 62 वर्षाच्या खेळाडूने पदार्पण केलं. हा चेंडू हवेत आहे. हो, सहज सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. आरामात घेण्याच्या तयारीमध्ये होता क्षेत्ररक्षक आणि त्यांनी केली चूक. त्या चुकीचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्यात 19. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर यावेळेला गोलंदाज आपण बघतो विनीतला. विनीत जाधव हा सुद्धा तारापूर येथून येणारा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या अनेक मॅच मध्ये तो सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करून गेलाय. मोठा फटका खेळायचा होता. ऑफ स्टंपर शपल होऊन बॅटरला. सबमरीन डिलिव्हरी. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि थेट यष्टी रक्षकाच्या भेटीला जातोय. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. 2 षटकांनी 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 19. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. थोडंसं फ्लाईट जास्त दिली होती आणि अगदी योग्य पद्धतीने दिशा निवडली गेली. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. थ्रो करण्याआधी 1 धाव पूर्ण करताना यावेळेला बॅटर दिसलेत. तन्मय मोहिते. धावसंख्या 20. दीपेश वनमाळी उमरोळी येथून बिलॉंग करतात. त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे आणि स्वतः आयकॉन आहेत. इनसाइड आउट. ताकदीचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. सीमारेषे पार. बिग ब्लास्ट, बिग शो. इनसाइड आउट. ताकद सुद्धा झोकली जातोय आणि खऱ्या अर्थाने फोर्स करताना दिसला खेळाडू. 6 धावा मिळत आहेत. 6 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या फुलली. धावसंख्या बहरली. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 26. स्कोर इज 26. चांगलं क्रिकेट आपल्याला गावदेवी क्रिकेट मैदानावर बघायला मिळतं. चिंचणी अतिशय चांगला परिसर आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे गाव आणि अनेक क्रिकेटपटू या गावातून पुढे आलेत. लेग स्टंपच्या दिशेने मारा होता. मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता. 1 धाव तर मिळाली. बघूया पंच काही इशारा करत आहेत. मला वाटतं बॅटची मदत सुद्धा मिळाली आहे. बॅटच्या सहाय्याने 1 धाव मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 27 धाबा. 5 बॉल टाकून झालेत या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे ती 27. 27. कोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा केलाय मारा आणि बीट केलाय बॅटर तन्मय मोहितेला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 27. 27. थँक्यू सर. वळूया आपण सत्काराकडे. आपले भाऊ दिनेश भाऊ खांबेत यांचा यथोचित सत्कार केला जाईल. मी मंडळाचे उपाध्यक्ष अनिकेत मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंचा सन्मान करायचा आहे.
भाऊ आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल RPL कमिटी आपले खूप खूप आभारी आहे. थोडीशी चर्चा आता मैदानाच्या आतमध्ये होतं. ड्रिंक सुद्धा गेली जाते. खेळाडूंना जो थकवा जाणवतो त्यामुळेच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केलं जातं आणि त्या पाण्याचा सध्या प्राशन दोन्ही टीमचे खेळाडू करत आहेत. कारण RPL म्हटलं तर आपले खऱ्या अर्थाने वार्षिक एकोपा आहे, जवळीक आहे. भरपूर मेहनत करणारे लोक आपल्याला रोहिदास समाजामध्ये बघायला मिळत आहेत आणि त्यातल्या त्यात एक वर्षातून एक दिवस असा काढला जातो ज्याच्यामध्ये सर्वांचंच एकत्रितपणा होतोय, युनिटी पाहायला मिळतोय. असे तर ते एकत्रित असतातच. नवीन आलेल्या गोलंदाजाला आडव्या बॅटने वापर करत खेळून काढला जातोय. चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने. एकदा मिळाली दीपेशला एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 28 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आर्यन याला पुन्हा एकदा आमंत्रण दिलं जातं. आर्यनने दुसरे षटक टाकलं होतं तेव्हा तो थोडासा मागडा ठरला होता. आता नेमकं काय गेम प्लॅनिंग असेल त्याचं. बॅटचा हलकासा झालाय स्पर्श. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. सुरक्षित आहेत तन्मय म्हात्रे. एकदा मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 29. 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 29 धाबा. पहिले षटक प्रभावी टाकलं होतं त्याच्यानंतर दबाव वाढवला गेला बॅटरद्वारे. हो थोडंसं जर आपण बघितलं तर ऑफ स्टंपवर शफल सुद्धा होताना बॅटरला आपण पाहिलं. त्यामुळेच पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत, अपील करतायत. उसळी सुद्धा होती थोडीशी असं सांगतात ते, परंतु पंचाने अगदी योग्य पद्धतीने निरीक्षण केलंय. धावसंख्या धावपळकर आहे ती 29 धाबा. पुढचा बॉल आर्यनचा. सरळ बॅटने कोलवर टप्प्याच्या चेंडूला काढले खोदून आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनची जागा काढली शोधून. सिक्सर. विमान आकाशात उडतोय, परंतु खऱ्या अर्थाने 15 ऑक्टोबर 1932 साली आपल्या या भारत देशात म्हणजेच कराचीतून मुंबई येथे पहिलं विमान टाटा एअरलाईनचं उडवलं गेलं. रतनजी टाटा यांनी ते पहिल्यांदा उडवलं होतं. आता चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये हे विमान उडवायचं होतं परंतु इथे कोलॅप्स होईल काय. क्षेत्ररक्षकाची केली चूक आणि बॅटरने भागवली 2 धाब्यांची संघाची भूक. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात. यावेळेला 37 धावसंख्या 37. चांगले बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला दीपेश. व्यक्तिगत 32 धावसंख्येवर खेळतोय दीपेश वनमाळी. ही इज प्लेइंग ऑन 32 इन्क्लुडिंग 3 6 अँड 2 4. आकुटामध्ये चेंडूवर केलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकरणाशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढवलाय गल्ला. सिक्सर. दरम्यान बावडे गाव मंडळाचे अध्यक्ष श्री चेतन जाधव यांचे स्वागत करतील कुणाल वनमाळी. चार षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फलकावर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 43 43. फलंदाजी करताना काही चांगले तुटून पडलेत बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू. बघू शकता तुम्ही रोहिदास वॉरियर्स सटाळे टीम बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला जय अंबे वॉरियर्स टीमला आपण फिल्डिंग करताना पाहतोय. सध्या विकेटचा शोध घेतात ते, परंतु पहिल्या विकेट करता भागीदारी झाली नाही. दुसऱ्या विकेट करता भक्कम भागीदारी. आपल्याकडे उपस्थित झालेले वरोर गाव मंडळाचे अध्यक्ष श्री जगदीश वनमाळी यांचे स्वागत करतील श्री राजेश रामचंद्र जाधव. सगोतानी सन्मान सुरू आहे. एका बाजूला आता हे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आलेत भूपेंद्र राऊत मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. स्लोवर वन चेंज ऑफ फेस. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर.
अनुभवाचा भंडारा आहे, ज्ञानाची शिदोरिया आहे, त्यामुळे चांगलं तंत्र या ठिकाणी वापरलं गेलंय. बाईचा इशारा पंचाने केलाय, गुडलेनचं क्षेत्र त्याने निवडलंय. भूपेंद्र राऊत पुस्तकांना धूळ लागल्यानंतर त्याच्या ज्या काही कहाणी असतात, त्या कथा असतात, त्या काही समाप्त होत नसतात. असाच जुना जाणता खेळाडू आहे भूपेंद्र राऊत. मागच्या पर्वामध्ये सुद्धा चांगलं काम गोलंदाजी फलंदाजीमध्ये केलं होतं या खेळाडूने. व्यक्तिगत अशा 38 धावसंख्येवर सध्या दीपेश वनमाळी खेळत आहेत. मोठा फटका ऑन साईडला पाठवून दिला चेंडूला, मिड विकेट पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार, बॅटरने ठोकलाय षटकार. तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली, तारापूरच्या किनाऱ्यावरती ना गावातली लोक जमली, क्रिकेटचा डाव मांडला ना पोर सारी रंगान रंगली, क्रिकेटचा डाव मांडला ना पोर आरपीएल मुले आजच्या दिवसामध्ये चिंचणीचं हे क्रिकेटचं मैदान सुद्धा गाजताना दिसतंय, गीतं सुद्धा चांगली वाजताना दिसत आहेत. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 50 आणि दीपेश वनमाळी खेळतो व्यक्तिगत 44 या धावसंख्येवर. ही इज प्लेइंग ऑन 44. 44 वर तो खेळतोय. 16 चेंडूंमध्ये त्यांनी हा 44 धाबा आपल्या टीम करता बनवलं. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर दीपेश वनमाळी. विस्फोटक खेळी साकारलंय. तिसरं अर्धशतक आरपीएल मधील साधण्याची त्याला संधी आहे, बनवण्याची त्याला संधी आहे. इतिहास या ठिकाणी रचला जाईल काय? दुसऱ्या बाजूला भूपेंद्र राऊत यांच्याकडे असलेला तगडा अनुभव. ओ स्लो बर्बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, सबमरीन डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅक ऑफ द हँड चांगले चेंडू टाकले जात आहेत गोलंदाज भूपेंद्र राऊत याच्याद्वारे. हा डॉट बॉल, दबाव दडपण वाढवलं जातं बॅटरवर. धावसंख्या धावपळकर आहे ती 50 धाबा या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 3. इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता दीपेश वनमाळीला. आता डोक्यावर हात तो टाकतोय. आपली कॅप परिधान केली होती ती कॅप खाली उतरवतोय. थोडस घामाघीर झालंय आणि पुन्हा आता संयम राखण्याकरता तो तयार आहे. मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं की संयम, समाधान आणि सहनशीलता ज्या व्यक्तीमध्ये असते ना, त्या व्यक्तीकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. चांगला फटका, वजनदार फटका आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. आरपीएल चौकार. ओहो 19 चेंडूंमध्ये खेळतोय बॅटर 48 वर. धावसंख्या पोहोचली ती 54 वर. अजूनही फक्त आता एकच बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल. अर्धशतक बनवलं जाईल काय? ऑन साइडला चेंडू हवेत होता. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. संपलाय दीपेश याचा खेळ. विकेट डाऊन. 20 बॉलचा सामना केला आणि 20 बॉल मध्ये 48 धावांची चांगली इनिंग त्याने आपल्या टीम करता बनवली. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रोहिदास वॉरियर्स चटाली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 54. 55 धावसंख्येचे टार्गेट असेल. 55 इज द टार्गेट. थँक्यू. टॉस बद्दल आपल्याला माहिती मिळेलच. टॉस कोणत्या टीम 2 टीम दरम्यान असेल ते आपण जाणून घेऊया आणि दोन्ही टीम जसं अनाऊन्स होईल तसं टॉस करण्याकरता या. दरम्यान वरड गावचे ज्येष्ठ खेळाडू दिलीप कडवे यांनी आपल्या लीगकरिता 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचे सुद्धा इथे खूप खूप आभार. तसेच बावडे गावातील आपले ज्येष्ठ असे आणि कॉमेंटेटर श्री गणेश जाधव यांनी सुद्धा आपल्या लीगकरिता 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आदरणीय सहकार्य सर्वांनी करत राहावे.
आदरणीय धनेशजी खांबीत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला आपण बघणार आहोत आई एकविरा उमरोई आणि नक्ष फायटर देहेरी दोन्ही टीमचे कॅप्टन या आदरणीय सन्मान्य धनेशजी खांबीत साहेबांकडून हा टॉस आपण करणार आहोत. आपले दाते दीपक संके श्री गणेश राऊत शिरगाव यांचे सुद्धा आगमन झालेले आहे. त्यांचे स्वागत. दीपक संके सरांना विनंती करतो आपण मी त्यांना टॉस बॉक्सच्या विनंती दिशेने करतोय येण्याची की कृपा त्यांनी करावी. आसनस्थ व्हावे. ट्रे कुठे नेऊन ठेवले. चला एकवीरा आणि देहरी या टॉस साठी. चला या प्लीज. मैंने पहले आपको दोहराया था कि जब भी हम लोग आपको बोला तो उसके पहले आप आइए. आने का एक सेशन में क्यों बताता हूँ कि इनिंग में टॉस करेंगे तो मैच ब्रेक संके नहीं होते साहेब. यहाँ पे. एक मिनिट. श्री गणेश राऊत साहेब यांचं स्वागत करतील श्री राजेश जाधव. हॅलो आदरणीय धनेशजी खांबीत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नक्ष फायटर देहेरी वर्सेस आपण बघतायत आई एकविरा या दोघांमध्ये हा मॅच असेल आणि टॉस बॉक्स मध्ये आहेत दीपक संके सर गुरुवर्य सम्मान. सर देहरी टीम आइए. पहले आपको दोहराया था कि जैसे भी आपको अनाउंस करते कृपया करके आप जल्द आइए क्योंकि जो मैच होते वो ब्रेक नहीं होना चाहिए. सर काय म्हणा आपण बघितलं 10 पर्व झाले. खूप मोठं सहकार्य तुमच्या घराण्यातून तुमच्या आईवडिलांपासून आपल्या समाजापर्यंत बघितलं. बाबांचं खूप मोठं योगदान या भागात आपण बघितलं. दादाकडनं खूप चांगलं बघायला मिळते. तुम्ही आमच्या 2 ताई आणि ओव्हरऑल आपण समाजातून एकदा येतो ते हा RPL बद्दल तुम्ही काय म्हणाल. बघता बघता एक छोटंसं रोपटं लावलं तर बघता बघता मोठं झाड झालं आणि मोठं झाड झालं मोठं कल्पवृक्ष बघायला मिळालं आणि 10वं पर्व आपण पूर्ण करतो. त्या 10व्या पर्वाबद्दल आपण काय म्हणाल. या 10 वर्षाच्या 10व्या पर्वामध्ये एवढंच बोलता येईल की एवढं सुंदर नियोजन ही कमिटी करते आणि त्याचं श्रेय सर्व त्या कमिटीलाच आहे. बाकी आपण आमच्यासारख्यांनी सर्वांनी त्यांना सपोर्ट केलेलाच आहे प्रत्येक वेळेला आणि यापुढेही सपोर्ट होईल आमच्याकडून. थँक्यू सो मच. पहिलं चॉईस करा आपण. पंचांसाठी पाण्याची सुद्धा व्यवस्था करा. आप कॉल करेंगे मालूम है क्या आपको. हाँ आइए यहाँ पे आइए और आप कॉल कीजिए. RPL कॉल किया है 2026 उमरोली टॉस जिंकलाय. काय घेणार आपण एकविरा. फिल्डिंग फर्स्ट. बघा टॉस जिंकल्यात हसं वाटलं एक आनंद बघायला मिळतो कारण फिल्डिंग कोण टॉस जिंकला आणि चौथा चेस करण्याची ताकद तुमच्यामध्ये बघायला मिळते. काय टार्गेट कितीपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. जसं की आम्ही पहिल्या मॅचमध्ये पण 50-53 पर्यंत थांबवलेलं तसेच आम्ही दुसऱ्या मॅचला बॉलिंग चांगली टाकण्याचे प्रयत्न करू आणि 50-55 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. हो बिग बॉस है तो तुम्हें जिंकला तो डायरेक्ट क्वालिफाइड होना है. क्या करेंगे आप. उन्होंने कहा कि 50-60 के रोकने की कोशिश करेंगे. आप कितनी कोशिश करेंगे रन बनाने की. हम लोग कम से कम 60 या 70 का टारगेट रखेंगे क्योंकि उनके सामने बहुत अच्छे अच्छे बैट्समैन हैं तो ज़्यादा से ज़्यादा रन स्कोर करने की ट्राई करेंगे. थँक्यू. ऑल द बेस्ट देहरी. ऑल द बेस्ट एकविरा उमरोळी आणि थँक्यू दादा. खरोखरच भेटलं आनंद वाटला. एक लहानपणीचा उजाळा तुम्ही भेटायला बघायला मिळतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्राचे गोड एक समालोचक आदरणीय संदीप गावण. थँक्यू सो मच सर. कोळवटपाचा चेंडू होता त्यामुळेच डिफेन्स केला. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढला. यावेळेला चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पळून पूर्ण केली. एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्येत होते बदल आणि धाबा लागल्या जातात ते 7 धाबा. पहिल्या चेंडूवर षटकार खेचताना आपण बघितला नितीन विनीत जाधव या खेळाडूला. तारापूर येथून बिलॉंग करतात विनीत. नितीन सातवे डहाणू येथून बिलॉंग करतात. दोघांमध्ये चांगला तालमेल आहे. दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा
इथे तुम्ही सचिन भोईर यांना बघताय, समोरच उभे आहेत. एक चांगले क्रिकेटर म्हणून आपली छाप, चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपली छाप ज्यांनी सोडलंय, त्यांच्यासोबतच टीम ओनर प्रशांत भाऊंना सुद्धा आपण बघतायत. पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय. एक धाव तर मिळाली 3 बॉलच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावपळकर आहे ती 8 धाबा, 8 रन्स ऑन द बोर्ड. ओहो, चांगला चेंडू इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय स्ट्रेट, हवाई सफर होतं सफल. 6 धावा, बिग ब्लास्ट, सिक्सर. सागरा भरलाय ग, वारा काय सुटलाय ग. षटकाराची मदत मिळाली आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 14 करायचा आहे 55 या धावसंख्येचा, कारण 54 धावा झालेत आणि 55चं टार्गेट. धावसंख्या आहे ती 14. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळून काढला जातो या चेंडूला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळेल. यश त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. धावसंख्या 1ने पुढे गेल्या आणि धावा लागल्या जातात त्या 15. म्हणजेच ह्या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू टाकून चाललेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. पुन्हा शॉर्ट बॉल होता. स्वीपर कव्हर रिझन मध्ये चेंडू दणदण करत जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. RPL चौकार. काय चांगली अफलातून फलंदाजी झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकभर धाबा आहेत त्या 19 धाबा. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन सिच्युएशन बद्दल आपण बघूया. 24 चेंडू आणि 36 धाबांची गरज आहे. 24 चेंडू 36ची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मी विनंती करतो अतिथी कक्षामध्ये असलेल्या आयोजक कमिटी मेंबर्सना स्टेजवर जो माईक आहे तो थोडासा बंद करावा. गोलंदाजी मार्गावर आता बघूया कोणते गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. गोलंदाज आलेत यश वनमाळी, मॅन फ्रॉम वरोर येथून यश वनमाळी येत आहेत. स्ट्रायकिंग कडे उजव्या बाजूला उजव्या हाताचा बॅटर आहे विनीत जाधव. ओ सरळ बॅटने ओव्हरपिच बॉलवर हल्ला केलाय. स्ट्रेट फटका, स्ट्रेट लॉंग ऑनच्या बाहेर, सिक्सर. षटकाराच्या मदतीनं आता धावसंख्या पुढे वेग पकडतोय. धाबा लागल्या जात आहेत 25. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे आलाय यष्टीरक्षकाच्या. एकच धाव मिळाली. अमोल भोईर अतिशय चांगला व्यक्तिमत्व. कमी काळ त्यांच्या जमिनीवर पाय असतात आणि ते जास्तीत जास्त समुद्रामध्येच असतात, पाण्यामध्ये जास्त असतात. आमच्या चांगले मित्र आहेत आणि AB यांचे जबरदस्त फॅन आहेत ते. अमोल भोईर यांना आपण बघतायत. जयेश भोईर आणि अमोल भोईर हे 2 सख्य बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण जयेश कॅटर्सचे प्रोप्रायटर म्हणजेच जयेश भोईर. लोअर फुल टॉस बॉल थोडस जमिनीलगत जो गुडघा होता तो टेकवला होता आणि ऑन साईडला लॉंग लेग फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा लागल्या जात आहेत त्या 28 धाबा. 28 रन्स ऑन द बोर्ड. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 28 धाबा. टार्गेट आहे 55 या धावसंख्येचं. 48 धाबांची चांगली खेळी आपण बघितली होती दीपेश वनमाळी या खेळाडूची आणि ती वाया जाईल काय, कारण आता विकेट अपेक्षित असेल सटाये या टीमला. हाफ ट्रॅकर पाठवून दिलंय
स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, सिक्सर. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो. धावसंख्या 6 ने आता पुन्हा एकदा पुढे जातोय. धावसंख्या 34. हुकूमत दहशत बघायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. इथे आता पूर्णतः गोलंदाजावर हल्ले चढवले जात आहेत. आपलाच धमाका, आपलीच हुकूमत इथे बॅटर दाखवत आहेत. चांगला बॉल, हाईट इज द फॅक्टर. मिडल स्टंपवरचा चेंडू जरूर होता, परंतु उंची पडल्यानंतर त्या चेंडूची उंची सुद्धा बघितलं जातं. अगदी योग्य निर्णय समोरून पंच आपल्याला देताना दिसत आहेत. यतीश तामोरे सरांना आपण बघतायत, चांगले पंच म्हणून सध्या कार्यरत आहेत. हा डॉट बॉल गेलाय. धावसंख्या धावपळकर आहे 34. आकुटापादा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला स्वीपर कव्हर रिझन मध्ये पाठवलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 4 धावांची भेट, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 38. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 धाबांची गरज आहे. आता चेंडू जास्त आहेत आणि धाबा कमी आहेत. 18 मध्ये पाहिजे 17. 18 मध्ये 17 धाबा होतील काय किंवा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. गावदेवी क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम RPL 2026. वादी हल्ला झाला होता आणि अर्थातच 14 फेब्रुवारी 2019 मध्ये जो झालेल्या हल्ल्यामध्ये आपले 40 ते 41 जवान शहीद झाले होते आणि म्हणूनच आपण व्हॅलेंटाईन डे हा कमी साजरा करतोय. परंतु इथे या चिंचणी क्रिकेट मैदानाच्या बाजूला समुद्र किनारा असल्या कारणानं बरेचसे जोडपे लोक आपल्याला पाहायला मिळतात. व्हॅलेंटाईन डे साजरा सुद्धा केला जातोय. प्रेमी युगलांचा हा दिवस आहे असं म्हटलं जातं. ओव्हर पिच बॉल, चेंडूला ऑन साइडला घेऊन काढला. हवेत चेंडू आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करत होते प्रयत्न, परंतु त्यांच्या प्रयत्नांना मिळत नाही यश. बॅटरला मिळतील 4 धाबा, चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेले आणि धाबा लागल्या जातात आता 42. 42. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. धावसंख्या 42. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता तरी सुद्धा छेडलाय या चेंडूला. स्कोअरिस थर्ड क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीन धावसंख्या 43. दोन्ही बॅटर अगदी आरामामध्ये धावा बनवत आहेत. दोघांमध्ये चांगली जबरदस्त भागीदारी झाले. नितीन सातवे आणि विनीत जाधव अनुक्रमे किती धावसंख्येवर खेळतात ते सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. विनीत जाधव 26 वर खेळतायत तर 17 या धावसंख्येवर नितीन सातवे हे बॅटर खेळतायत. चांगली भागीदारी झाली. आता काही दबाव दिसत नाही. वॉटर स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक, इनक्रेडिबल. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह, चौकार. रुपेरी वालू सोनेरी राटा त्याव माझा वर्ग तरतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे.
चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता पोहोचली 47 वर. मला वाटते आरामात तिसऱ्या षटकामध्ये धाव पूर्ण होतील काय. स्विंग अँड मिस, संत कथेचा चेंडू टाकलाय. आखूड टप्प्याचा सुद्धा होता, परंतु बोटांतील जादू काय असतं ते दाखवून दिली गोलंदाजाने. वापसीचे संकेत आहेत, परंतु आता वेळ निघून गेलाय. कारण या ठिकाणी पूर्णतः विस्फोटक रूप धारण करताना हे दोन्ही बॅटर. स्लो वन, पुन्हा एकदा ब्रेक केलं या चेंडूला. धावसंख्या धावफळकावर आपण बघताय ती आहे 47 रन्स. तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत गोलंदाज पार्थिक. पुन्हा कव्हर ड्राईव्हचा फटका. शतरक्षक तिथे आहेत. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता धावतील काय. एकाच धाब्यावर ते समाधान मानतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर देत असताना जय आंबे वॉरियर्स टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद नाबाद 48. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 7ची आवश्यकता. आयुष्यात तुम्ही कधीतरी कोणावर प्रेम केलं असाल ना. रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, अप्रतिम गाणं वाजवलं गेलं. खरं या गाण्याने महाराष्ट्राबद्दल बॉईज 4 ह्या चित्रपटातलं हे गाणं आहे. अवधूत गुप्ताने संगीतमय केलेलं हे गाणं तुम्हाला ऐकायला बघायला मिळते. महाराष्ट्राचा लाडका संगीतकार म्हणून अवधूत गुप्तकडनं तुम्हाला बघायला मिळाला. सुपअप जेवढं कौतुक करावं. कारण गावाकडच्या आठवणी आपण शहराच्या बिल्डिंगमध्ये टावरमध्ये राहायला गेलो 32 मजल्यावर, पण त्या गावाच्या उमराच्या झाडाखालची मजा, आंब्याच्या सीझनमधल्या शेतावरती मजा, काटेरी त्या मोठ्या शेतीमधली त्या काटेरीची मजा, पेरूच्या झाडावरची त्या पेरूच्या लवणावर पेरूची मजा, ही गावाकडची मजा असते ना. हे आपण कितीही मोठ्या ब्लॉकमध्ये राहो त्याची मजा. म्हणून तर त्या शब्दाचं ठेवला ब्लॉक. ताटामधलं जेवण खा, भरीत वरण भात असे तरी स्वाद लागते. आणि तुम्ही त्या डब्यामधलं चिकन मटन खा, पण ते चव लागत नाही. म्हणून ताट, डबा आणि ताट, ब्लॉक आणि घर हे स्पष्टीकरण का दिलं पाहिजे. अप्रतिम गीत, लहानपणीची आठवणच बघायला मिळाला. खूप सुंदर दादा. जेवढं कौतुक तुमचं डीजेचं करावं ना तेवढं कमी. 7 चहा नवले, 7 समुद्रा पलीकडचा 8वा अरबी समुद्र देखील आम्हाला बघायला मिळाला. चला बॉलर आता आलाय. त्या बॉलरच्या या पहिल्याच बॉलवर जबरदस्त हल्ला केलाय. पाठवून दिलं डीप विकेट पट्ट्या बाहेर. 6 आता मात्र पूर्णतः निरेशामध्ये परिवर्तित होतोय. कारण दोन्ही बॅटरने हे इथे काम काढलंय. गोलंदाज सुद्धा इथे मदत करतील काय. व्हाईट बॉल आणि ह्याच बरोबर हा विजय संपादन केलाय. कॉंग्रॅच्युलेशन जय आंबे वॉरियर्स टीम. हार्ड लक रोहिदास वॉरियर्स चटाली टीम. खूप चांगला खेळ तुमचा सुद्धा झाला, परंतु या इनिंग मध्ये विकेट मिळाली नाहीत आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उचललाय. विजय संपादन केलाय जय आंबे वॉरियर्स टीमने. वळी आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षाच्या दिशेने. डीजे उमरोळी संघ जरा लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. हँडशेक करा. उमरोळी संघ सामनावीर पारितोषिकासाठी यायचंय. दीपक भाऊ, मॅन ऑफ द मॅच. अकरा चेंडूंमध्ये 28 धावा करणारा खेळाडू मिस्टर नितीन सातवे इज द मॅन ऑफ द मॅच. आताची नाणेफेक सामनावीराचं पारितोषिक देण्याकरिता आपण आदरणीय श्री दीपक भाऊ खांबीत यांना आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. त्याचप्रमाणे गणेश भाऊ तुम्ही सुद्धा जायचंय. आपण एक टी शर्ट आणि एक चषक असे 2 मॅन ऑफ द मॅच बक्षीस देतोय. गणेश भाऊ प्लीज. मीरा भाईंदर महानगरपालिका शहर अभियंता आदरणीय सन्मान्य दीपक भाऊ खांबीत. नितीन प्लीज. शुभ हस्ते नितीन हा मॅन ऑफ द मॅच घेऊन गणेश राऊत साहेबांना सुद्धा विनंती असेल. सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वेलकम. ही मोमेंट सुद्धा असेल आणि ही सामनावीराची आकर्षक अशी जर्सी आहे. जय स्कॅटर्स चटाय जयेश भोईर साहेबांकडून ही जर्सी आलंय. सुरुवातीला आपण मोमेंट देऊया.
हे तुम्ही बघू शकतायत. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शहर अभियंता दीपक भाऊ खांबीत साहेबांच्या शुभ हस्ते मोमेंटो आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आहेत. ही मोमेंटो दिले जाते जे आपल्याला प्राप्त झाले श्रीमती रुपालीताई राजेंद्र मोरे यांच्याकडून. आणि त्याचबरोबर ही जर्सी आहे. प्रत्येक वर्षी जयेश भोईर साहेबांकडून मॅन ऑफ द मॅच करता जर्सी दिल्या जात आहेत. आणि आता नितीन सातवेने विस्फोटक खेळी साकारली, 28 धावा बनवल्या. सो तोच ठरलाय या मॅचचा हिरो. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड. दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो प्लीज आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. नितीन विस्फोटक खेळ केलाय, मॅन ऑफ द मॅच. भरपूर महिला वर्ग आहेत, तुमचे सपोर्टर्स आहेत. त्याच्याने काही एक वेगळी ऊर्जा मिळत असते क्रिकेट खेळताना. नक्कीच ह्या मैदानावर खेळताना अनुभव थोडा चांगला आहे आणि म्हणजे जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा एवढा उत्स्फूर्त असा एक या ठिकाणी एक सहभाग असतो. त्यांच्यासमोर परफॉर्मन्स करणे हे नेहमीच एक अभिमानास्पद बाब असते. आणि माझ्या संघामध्ये यावेळी खूप जास्त युवा खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे आमची एक टीम वेगळीच ऊर्जा आमच्यामध्ये ऑटोमॅटिकच निर्माण झालेली आहे आणि मी नक्कीच ह्याच्यापुढेही चांगला करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मते RPL म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतंय RPL चा फायदा कुठे कुठे होतोय आणि RPL म्हणजे काय? RPL हे समाजाकरता नक्कीच एक समान व्यासपीठ तर सर्व आपले जे मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ जे आपले समाज कार्यकर्ते किंवा आपले जे समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, परंतु या ठिकाणी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने एक प्लॅटफॉर्म प्रदान करण्याची हे RPL आहे. RPL आमचा एक सामाजिक उत्सव आहे आणि RPL आमचा एक आता एक वार्षिक संमेलन आहे, गेट टुगेदर आहे. त्याच्यामुळे हा एक वेगळाच इव्हेंट असतो आणि सर्व आपले जे समाज बांधव आहेत ह्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच मध्ये हीच ऊर्जा हीच एनर्जी दिसेल तुमची. नक्कीच दिसणार आणि होपफुली आम्ही नक्कीच दुसरा सामनाही जिंकून आमच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. जयेश भोईर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. थँक्यू सो मच. नितीन सातवे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जय अंबे वॉरियर्स टीम कडून खेळत असताना, डहाणू या टीम मधून खेळत असताना अतिशय चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय. प्रेक्षक राजे आणखीन काही मॅचेस तुमच्या भेटी करता येतात, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. गावदेवी क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, रोहिदास प्रीमियर लीग 2026. स्टील स्टे ट्यून ऑन पाटील नेटवर्क्स लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. पुन्हा आम्ही वळतो आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित मान्य श्री तुळशीराम पाटील साहेब केंद्र प्रमुख यांचं आपण आपल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. मंडळाचे कार्याध्यक्ष योगेंद्र वनमाळी यांना मी विनंती करतोय त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चला भावेश मोहिते तारापूर आपण मैदानाच्या आतमध्ये या. भावेश मोहिते तारापूर आपण या संघाचे आहेत, उंबरोळी संघामध्ये एकविरामध्ये खेळतात. आपण कृपया मैदानामध्ये या. त्याचप्रमाणे श्रीयुत प्रकाश शिंगाडे साहेब केंद्र प्रमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. अनिकेत मोहिते यांना विनंती करतोय त्यांनी त्याचं स्वागत